आज प्रचंड भांडणं चालू आहेत. मी मोठा का तू मोठी, माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त, मी माझा बँक बॅलन्स सांगणार नाही, मी माझं ATM कार्ड दाखवणार नाही, मी माझ्या पगारातला एकही रुपया घरात खर्च करणार नाही. ही उच्च विद्याविभूषितांची भांडणं आहेत आत्ता. सांगा माझ्या वयाच्या बायकांना, दळणातले 10 पैसे बाजूला ठेवले, भाजीतले 1-2-4 पैसे बाजूला ठेवले, थोडे थोडे पैसे साठवले आणि नंतर नवऱ्याजवळ देऊन सांगितलं मी थोडे पैसे साठवले, उपयोगाला येतील, वापरा. आपण कधी तो पैसा आपला मानला नाही. आता मुलींना काय समजावून सांगणार तुम्ही? म्हणून तिला मुलासारखं वाढवू नका, तिला मुलीसारखंच वाढवा. तिला जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे, तिला जाणीवा निर्माण झाल्या पाहिजे. आज 3,40,000 अर्ज घटस्फोटाचे पेंडिंग आहेत. आज तुम्ही एकत्र कुटुंबाबद्दल बोलताय, आई वडील सांभाळण्याबद्दल बोलताय. आज दोघं नवरा बायकोचं पटत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या आईने मला दिवसात 100 वेळा बजावून सांगितलंय, बाई तू मुलगी आहेस, पुढच्या पिढीची आई आहेस, पुढच्या पिढीचा वारसा आहेस. देवाने नवनिर्मितीचा मान फक्त तुला दिलेला आहे. देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे बाई तुला छान घर सांभाळायचं आहे, तुला घरातली माणसं सांभाळायची आहेत, तुझं बाळ तुला छान वाढवायचं आहे. बाई तू मुलगी आहेस. आणि आज आपण सगळे मिळून मुलींना उलट ऐकवतोय. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. देवानी बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले आहेत. आपण का पुरुष व्हायचं? यांना शरीर बलदंड दिले, मन कमकुवत दिले. आपल्याला शरीर नाजूक दिले, मन खंबीर दिले देवाने, खंबीर मन. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 4 पोरं खंबीरपणे वाढवू शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. पुरुषांना विचारून बघा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतं का? पुरुष एकटे राहू शकतात? नाही राहू शकत. बायकांना देवाने इतका खंबीरपणा आपल्याला दिलाय. सांगा मुलींना, तिला खूप शिकवा, तिला सगळ्या कार्यक्षेत्रात पाठवा, पण तिला भान द्या ती मुलगी आहे. मुलगी असल्याचं भान आता द्यावंच लागणार आहे. कारण बायकांच्या संवेदना महत्त्वाच्या असतात. आपलं घर सांभाळताना त्यांच्या संवेदना जास्त महत्त्वाच्या असतात. माझ्या आईने मला खूप छान सांगितलं. माझ्या आईने मला प्रामाणिकपणे सांगितलेले, बाई तू मुलगी आहे, मुलीसारखीच वाढली पाहिजेस. आणखीन एक प्रश्न मुलींच्या वडिलांना विचारते, तुमची मुलगी तुम्ही मुलासारखी वाढवणार आहात, मग तिचं लग्न मुलाशीच करायचे ना? हो का नाही? हो ना? मग 2 पुरुषी वृत्ती संसार करू शकतात? हां, दोघांचे इगो आडवे येतात, दोघांचे अहंकार आडवे येतात,